तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असे चटपटीत चीज बॉल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी झटपट बनवून तयार होतात आणि अतिशय क्रिस्पी बनवून तयार होतात. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. यामध्ये आपण मैदा, कॉर्नफ्लॉवर किंवा बटाटा सुद्धा वापरलेला नाहीये, तरी सुद्धा अतिशय क्रिस्पी असे बनवून तयार होतात आणि मध्ये असं चीज भरलेलं इतके सुंदर खायला लागतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 1 ते 2 वाटी शिल्लक राहिलेला भात घ्यायचा आहे. तर इथे माझ्याकडे हा शिल्लक राहिलेला भात होता, पण तुमच्याकडे जर ताजा भात असेल तर ताजा भातसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. मुलांच्या टिफिनला द्यायचा असेल, सकाळी नाश्त्याला बनवायचा असेल, शिळ्या भातापासून बनवा किंवा ताज्या भातापासून अप्रतिम बनून तयार होतं. तर इथे मी 2 वाटी शिल्लक राहिलेला भात घेतला. त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची भरड घातलेली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घातला, किसलेलं गाजर घातलेलं आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण याला बाइंडिंग येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न घालता तांदळाचं पीठ घाला, म्हणजे याला बाइंडिंग पण छान येते आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार होतात. त्याचबरोबर यामध्ये इथे मी मिक्स हर्ब्स घातलेले आहेत आणि ऑरेगॅनो घातले, थोडेसे चिली फ्लेक्स सुद्धा घातलेले आहेत. तुमच्याकडे जर पिझ्झा सिग्नीचं एखादं पॅकेट असेल तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता, म्हणजे हा नाश्ता चवीला अगदी पिझ्झा खाल्ल्यासारखा लागतो. तुम्हाला यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या सुद्धा ॲड करून घेऊ शकता. मुलं सहसा भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. ते खूप जास्त आवडीने खातात. त्यांना काहीतरी नवीन वाटतं आणि ते मग खूप आवडीने खातात. त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून खायला द्यायचे किंवा टिफिनला द्यायचे. इथे पाहिजे मी संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेते. हातानेच छान असं एकजीव करून घ्यायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तिथे पाहू शकता, याला मी छान असं एकजीव करून घेतलं, याचा गोळा तयार करून घेतला. सुरुवातीला जे बाउल घेतलं ते थोडंसं लहान होतं, त्याच्यासाठी दुसऱ्या बाउलमध्ये हे मी काढून घेतलं आणि छान असं मळून घेतलं. आता इथे मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडा थोडा गोळा घेऊन हातावरती अशा पद्धतीने फ्लॅट करून घ्यायचा, कारण यामध्ये आपण चीज घालणार आहोत. तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तर तसेच तुम्ही बॉल्स तयार करून घेऊ शकता. तर इथे मी मध्यभागी भरपूर असं मोझरेला चीज घालत आहे. तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकता आणि हे चीज मी घरी बनवलेलं आहे. फक्त दुधापासून हे मोझरेला चीज बनवून तयार होतं. मार्केटमध्ये जे महागडं चीज भेटतं ते अगदी सोप्या पद्धतीने आपण फक्त दुधापासून तयार करू शकतो. ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरात लवकर ही मोझरेला चीजची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी एक बॉल तयार करून घेतलेला आहे. दुसरा बॉलसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं, अशा पद्धतीने फ्लॅट करायचं आणि मध्यभागी भरपूर असं चीज घालायचं आहे आणि छान असं अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे. संपूर्ण बॉल्स आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. याआधी सुद्धा मी शिल्लक राहिलेल्या भाताच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथे आपले बोलता बोलता संपूर्ण बॉल्स बनून तयार झालेले आहेत. तर आता हे बॉल्स तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. सध्या तर मी इथे याला छान असं डीप फ्राय करते, म्हणजे एकदम क्रिस्पी बनून तयार होतात. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम असायला हवा, तेव्हाच आपल्याला हे बॉल्स यामध्ये सोडायचे आहेत. नाहीतर हे आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेले आहेत, ते एक तर तळाला जाऊन चिटकतात, नाहीतर एकमेकांना चिटकून बसतात. त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी हाय करायची. हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. तर इथे मी हे चीज बॉल्स घातले. 1 ते 2 मिनिटानंतर चमच्याने छान असे उलट सुलट करून घेतले आणि दोन्ही बाजूने छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा अतिशय क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपले हे छान असे तळून झालेले आहेत. अतिशय क्रिस्पी बनून तयार होतात. तुम्ही पाहू शकता, याला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि अजिबात तेलकट होत नाहीत बरं का. जसं आपण डीप फ्राय केलो तर तेलकट होतील असं वाटत असेल तर अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर इथे मी संपूर्ण चीज बॉल्स तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की ते छान असे क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत. आणि तेलकट म्हणलात तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट दिसत सुद्धा नाहीयेत आणि हाताला सुद्धा अजिबात तेल लागत नाहीये आणि याचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. अतिशय क्रिस्पी आणि चटपटीत बनवून तयार होतात. ताज्या भातापासून बनवा, मुलांना टिफिनला द्या, अगदी झटपट बनवून तयार होतात. त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. मस्त क्रिस्पी, वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि चीजी असे हे बॉल्स बनवून तयार होतात. तुम्ही सुद्धा एकदा हे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.